खरं सांगायचं तर बाहेर कितीही पंचपक्वान्न खाल्ले तरीही आईच्या हातच्या या पुरणपोळीच्या थाळीची सर कशालाच येत नाही. आज तीच पारंपरिक चव आणि तेच प्रेम घेऊन आपण बनवूयात अस्सल महाराष्ट्रीयन थाळी. पुरणपोळी थाळीचा हा व्हिडिओ बघून तुम्हाला तुमच्या आईच्या हातच्या चवीची नक्कीच आठवण येईल. तुमची पण पुरणपोळी जर कडक होत असेल किंवा आमटीला हवा तसा कट येत नसेल तर मग हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. आवडला तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. जोपर्यंत ताटात पुरणपोळी, कटाची आमटी, कुरडई, भजी, पापड, बटाट्याची भाजी येत नाही तोपर्यंत जेवणाला पूर्णत्वच येत नाही. चला तर मग सुरू करूयात. आपण आधी पुरणपोळी करायची आहे. त्यासाठी आपण डाळ घेतलेली आहे. इथे चणा डाळ आहे. 400 ग्राम मी चण्याची डाळ घेतलेली आहे. सगळ्यात आधी आपल्याला डाळ स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायची आहे. डाळ स्वच्छ धुवून त्यातलं सगळं वरचं काळं पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे. त्यामुळे पुरणपोळीचा रंग खूप छान येतो. आता इथे 3 ते 4 पाण्याने मी डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे. तर डाळीमध्ये आपण डाळीच्या 3 पट पाणी घालायचं आहे आणि पातेल्यातच डाळ आपल्याला शिजायला लावायची आहे, जेणेकरून पुरण खूप सुंदर तयार होईल. आता इथे आपली डाळ शिजते तोपर्यंत आपण कुकर लावून घ्यायचा आहे. त्यासाठी इथे मी 1 वाटी तांदूळ घेतलेले आहेत. त्यामध्ये आपण पाणी घालून व्यवस्थित तांदूळ धुवून घ्यायचे आहेत. 2 ते 3 पाण्याने तांदूळ धुवून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपल्याला यामध्ये तांदळाच्या डबल असं पाणी घालायचं आहे. थोडंसं चवीपुरती मीठ घालायचं आहे. मीठ घालून आपण हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता एका भांड्यामध्ये आपल्याला डाळ घ्यायची आहे. 1 वाटी डाळ घेतलेली आहे. डाळसुद्धा आपल्याला छान 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायची आहे. एका बाजूला आपली पुरणाची डाळ शिजते तोपर्यंत आपण कुकर लावण्याची तयारी करतो आहे. त्यामुळे पटकन असा स्वयंपाक तयार होतो. यामध्ये मी थोडंसं मीठ आणि हळद घातलेले, हिंग घातलेलं आहे. आता आपण बटाट्याची भाजी करणार आहे. त्यासाठी बटाटेसुद्धा कुकरमध्ये आपल्याला लावून घ्यायचे आहेत. तर बटाटे स्वच्छ धुवून घेतले, त्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि कुकरला आपण हे सगळं लावून घ्यायचं आहे. आता आपला कुकर लावून घेतोय आपण इथे. अशा प्रकारे एका बाजूला डाळ, एका बाजूला कुकर, आपली छान स्वयंपाकाची तयारी होते. बघू शकता इथे छान आपल्याला डाळीला उकळीसुद्धा आलेली आहे. आता यावरचा सगळा फेस आपल्याला काढून घ्यायचा आहे. हा फेस काढल्यामुळे पुरणाची डाळ शिजल्यानंतर खूप दिसायला छान दिसते. त्याचा पुरणाचा रंगसुद्धा खूप छान येतो. अगदी पिवळं छान पुरण तयार होतं. सगळी बोटचेपी अशी डाळ शिजल्यानंतर आपण यामध्ये कट्टाची आमटी करायची आहे. त्यासाठी हे सगळं पाणी आपण काढून घ्यायचं आहे. तर इथे एक चाळणी घेतली आहे. चाळणीमध्ये सगळी शिजलेली डाळ ओतून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता इथे पाणी आपण काढून घेतलेलं आहे. याची आपण कटाची आमटी करणार आहोत. आता डाळ छान कोरडी झाली. सगळं पाणी निघाल्यानंतर आपण ज्या भांड्यामध्ये डाळ शिजवून घेतली त्याच भांड्यात मी काढून घेतलेली आहे. 400 ग्रॅम डाळीसाठी 400 ग्रॅमच गुळाचा इथे आपण वापर केलेला आहे. गूळ थोडासा बारीक करून घ्यायचा आहे आणि मिक्स करून आपण पुरण शिजायला ठेवायचं आहे. जेवढी डाळ तेवढाच आपण गूळ वापरायचा आहे किंवा इथे तुम्ही साखरेचा सुद्धा वापर करू शकता. परंतु गुळाच्या पुरणपोळ्या चविष्ट, रुचकर तर असतातच आणि पौष्टिक सुद्धा असतात. आता इथे तुम्ही बघू शकता पुरणाला छान उकळ आलेली आहे. छान पुरण शिजतंय. अगदी घट्ट होईपर्यंत आपल्याला पुरण शिजवून घ्यायचंय. चमचा उभा राहिला की पुरणाची डाळ शिजली असं समजायचंय. त्यानंतर गरम गरमच आपल्याला पुरण यंत्रामध्ये घालायचंय किंवा अशी जाळी असेल पुरणाची त्यामध्ये आपण घालून व्यवस्थित प्रेस करून सगळं पुरण आपण गाळून घेणार आहोत. तर गरम असतानाच हे पटापट करायला घ्यायचं आहे. एखादं पसरट भांडं घ्यायचं आहे. वाटीच्या साह्याने आपण प्रेस करायचं आहे आणि सगळं पुरण छान गाळून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर असं पुरण आपलं गाळून तयार झालेलं आहे. मस्तपैकी कोरडं असं पुरण झालंय. रंगसुद्धा खूप छान आलेला आहे. पुरण छान शिजवून तयार झाल्यानंतर यामध्ये आपल्याला 2 चमचे वेलची आणि जायफळची पूड घालायची आहे. वेलची आणि जायफळामुळे पुरणाला खूप छान चव येते. यामध्ये तुम्ही केशर सुद्धा घालू शकता. पुरण तयार झालंय. आता आपण पारीसाठी पीठ भिजवून घेऊयात. त्यासाठी इथे 2 कप मैदा घ्यायचा आहे. तो व्यवस्थित चाळणीच्या साह्याने चाळून घ्यायचा आहे. हे चाळून घेतल्यामुळे हलक्या आणि छान पुरणपोळ्या तयार होतात. त्यामध्ये चवीपुरतं आपल्याला मीठ घालायचं आहे. अगदी 2 चिमूट असं मीठ घातलेलं आहे. त्यानंतर 3 मोठे चमचे आपल्याला यामध्ये तेल घालायचं आहे. तेल घालणं अत्यंत गरजेचं आहे. मोहन घातल्यामुळे वरची पारी अगदी खुसखुशीत आणि छान होते आणि आपली पुरणपोळी 2-3 दिवस सुद्धा मऊसूत राहते. तर यामध्ये आपण थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे आणि मऊसूत असा गोळा भिजवून घ्यायचा आहे. पुरणाचा वरच्या पारीसाठी आपण ज्यावेळेला पीठ मळतो ते अगदी मऊ असं भिजवायचं असतं. जेवढं पुरण आपलं पातळ झालेलं आहे तेवढ्याच कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला हा वरचा गोळा सुद्धा आपल्याला भिजवून घ्यावा लागतो पिठाचा, म्हणजे आपली पुरणपोळी लाटताना त्यातनं पुरण बाहेर येत नाही. तर तुम्ही बघू शकता किती मऊ असा छान पीठ आपण भिजवून घेतलेलं आहे. त्याला तेलाचा हात लावून झाकून ठेवलेलं आहे. पीठ 10-15 मिनिटं मुरतंय तोपर्यंत आपण कटाची आमटी करण्यासाठी मसाला भाजून घेऊयात. त्यासाठी मी इथे एक छोटा कांदा घेतला होता. तो उभा पातळ चिरून घ्यायचा आहे. पॅनमध्ये थोडंसं तेल टाकून व्यवस्थित गोल्डन ब्राऊन होईपर्यंत कांदा परतवून घ्यायचा आहे. कांदा परतवून झाल्यानंतर अर्धी वाटी खोबरं किसून घेतलेलं आहे. ते खोबरं सुद्धा आपल्याला छान खरपूस असं भाजून घ्यायचं आहे. यामुळे कटाच्या आमटीला खूपच छान रंग येतो. मसाला भाजून घेणं खूप गरजेचं आहे. तुम्ही बघू शकता छान आपलं खोबरं आणि कांदा भाजून झालाय. त्यामध्ये आपण 1 इंच आल्याचा तुकडा, 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या, 2-3 कढीपत्त्याची पानं, थोडीशी कोथिंबीर, थोडंसं एखादा टोमॅटो जर आवडत असेल तर
मी इथे एक छोटा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे, तो सुद्धा यामध्ये घालायचा आहे. व्यवस्थित थोडंसं परतवून घ्यायचं आहे. त्यानंतर हे सगळं मसाला आपल्याला गार करून घ्यायचा आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्यायचं आहे. आता आपण इथे एक कढई तापायला ठेवलेली आहे. त्यामध्ये आपण टाकणार आहोत तेल. इथे एक मोठा चमचाभर तेल घातलेला आहे. त्यामध्ये 2-3 कढीपत्त्याची पानं घालायची आहेत आणि आपण जो मसाला वाटून घेतलेला आहे तो मसाला घालायचा आहे. मसाला छान तेलामध्ये फ्राय करायचा आहे. अगदी याला छान तरी यावी यासाठी तेलामध्ये आपण मसाला तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचा आहे. जितका बारीक गॅसवरती छान खमंग मसाला परतवून घेऊ तेवढा कटाच्या आमटीला मस्त तरी येते. त्यामध्ये आपण अर्धा चमचा हळद, 1.5 चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ घालायचं आहे. त्यानंतर गरम मसाला आपल्या आवडीनुसार आपण यामध्ये घालणार आहोत. इथे धन्या जिऱ्याची पावडर घातलेली आहे 2 चमचे. बघू शकता बारीक गॅसवरती छान आपण मसाला परतवून घेतोय. बाजूनी त्याला तरीसाठी तेल सुटत आहे. अगदी तेल सुटेपर्यंत खमंग असा मसाला आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे. त्यामध्ये आवडीनुसार आपण जो गरम मसाला असेल घरामध्ये तो आपण यामध्ये घालायचा आहे. त्यामुळे याला खूपच चव येते. थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे. मसाला आपला छान फ्राय झालेला आहे. आता जी आपण डाळ शिजवली होती त्यातनं जे आपण पाणी काढून घेतलेलं आहे कटाच्या आमटीसाठी, ते पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे. ते पाणी घातल्यानंतर आपल्याला किती पातळ आपल्याला कटाची आमटी करायची आहे त्याप्रमाणे आपण साधं पाणीसुद्धा याच्यामध्ये घालणार आहोत. आता हे सगळं पाणी यामध्ये मी ओतून घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण त्याच भांड्यामध्ये अजून एक ग्लासभर पाणी घालायचं आहे. ते सुद्धा त्यामध्ये घालून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण कोथिंबीर घालायची आहे. कोथिंबीरीमुळे खूपच छान अशी चव येते. आता ही जी डाळ शिजवली होती त्यातली मी थोडीशी डाळ काढून ठेवली होती अर्धी वाटी. ती डाळसुद्धा आपण यामध्ये घालायची आहे. गॅस मोठा करायचा आहे. एक छान उकळी काढायची आहे. तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर अशी आमटीला उकळी आलेली आहे. थोडीशी कोथिंबीर घालायची आहे वरून. मस्तपैकी चमचमीत अशी कटाची आमटी तयार आहे. अतिशय सुंदर असा इथे वास येत आहे. खूप सुंदर. आता आमटी छान झालेली आहे. आपण गॅस बंद करूयात. आता आपण बटाट्याची भाजी करून घेऊयात. त्यासाठी बटाटे मी सोलून घेतलेले आहेत. इथे कढई तापायला ठेवलेली आहे. त्यामध्ये आपण मोठे 2 चमचे तेल घातलेलं आहे. 1 चमचाभर आपल्याला राई घालायची आहे. कढीपत्त्याची पानं घातलेली आहेत. त्यानंतर लसूण आणि मिरची वाटून घेतलेली आहे. त्याची 1 चमचाभर पेस्ट याच्यामध्ये घातलेली आहे. बारीक गॅसवरती छान मसाला आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे. त्यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे. बारीक गॅसवरती मसाला परतवून होतोय. त्यानंतर आपण त्यामध्ये घालणार आहोत 1 चमचा हळद. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. अर्धा चमचा मी इथे हिंगाचा वापर केलेला आहे. हिंगामुळे बटाट्याच्या भाजीची चव खूपच वाढते. हिंग जरूर घाला. त्यानंतर मसाला छान आपण फ्राय करून घ्यायचा आहे. बटाटे सोलून छान बारीक चिरून घ्यायचे आहेत. ते बटाटे आपण यामध्ये मिक्स करणार आहोत. फ्रेंड्स, जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला मात्र विसरू नका. आता हे बटाटे घातल्यानंतर आपण यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची आहे. धना जिरा पावडर 1 चमचा घातलेली आहे. त्यामुळे चव छान येते. रंगसुद्धा खूप छान दिसतो. इथे खूप छान असा बटाट्याच्या भाजीचा वास येत आहे. बघू शकता रंगसुद्धा खूप छान येतोय. मस्तपैकी आपण हे सगळं मिश्रण मिक्स करायचं आहे. बारीक गॅसवरती 5 मिनिटं वाफत अशी बटाट्याची भाजी ठेवायची आहे. त्यानंतर आपण याच्यात भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे. त्यामुळे दिसते तर छानच, पण स्वादसुद्धा त्याचा खूप सुंदर लागतो. आता आपली बटाट्याची भाजीसुद्धा तयार आहे. आता आपण पुरणपोळ्या करून घेऊयात. त्यासाठी मी इथे पुरणाचे छान एकसारख्या आकाराचे मोठे मोठे गोळे तयार करून घेतलेले आहेत. त्यानंतर पीठ भिजवून घेतलं होतं. छान आपलं पीठ मुरलेलं आहे. त्यातले पुरणाच्या निम्म्या आकाराचे असे आपल्याला पिठाचे पारीसाठी गोळे करून घ्यायचे आहेत. तर पातळ पातळ अशी छान पारी छोटीशी आपण लाटून घेणार आहोत. त्यानंतर एक गोळा घ्यायचा पुरणाचा आणि तो आपण त्याच्यामध्ये भरून घ्यायचा आहे. तर ज्याप्रमाणे आपण मोदकाची पारी भरतो त्याप्रमाणे याच्यामध्ये गोळा ठेवायचा आहे. असं उलट दिशेने करायचं आहे आणि हाताच्या साह्याने दाबून दाबून आपण हे वरचं जे पीठ आलेलं आहे ते मोदकाचं जसं आपण काढून घेतो त्याच पद्धतीने हे काढून घ्यायचं आहे. अशा प्रकारे एकच सिंगल पारीची आपण पुरणपोळी करायची आहे. ती दाबून घ्यायची आहे. त्याला थोडंसं आपण मैद्याचं पीठ लावणार आहे आणि असं हातावरती आपण थापून घ्यायची आहे. त्यानंतर अगदी हलक्या हाताने कडेकडेनी अशी मस्त पुरणपोळी लाटून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता पुरणपोळी कुठेही पुरण बाहेर येत नाही आहे. पुरणपोळी फाटत नाही. अतिशय छान अशी पुरणपोळी तयार होते. अशाच प्रकारे परफेक्ट असं पुरण आपण तयार केलेलं आहे. पीठसुद्धा व्यवस्थित भिजवलं आहे. त्यामुळे मस्तपैकी पुरणपोळी लाटून झालेली आहे. आता छान तापलेल्या तव्यावरती बारीक गॅसवरती आपल्याला खमंग खरपूस होईपर्यंत पुरणपोळी भाजून घ्यायची आहे. आता एका दिशेने झाल्यानंतर आपण उलट करायची आहे. उलट दिशेने सुद्धा भाजून झाल्यानंतर आपण थोडंसं त्याच्यावरती तूप घालणार आहोत. अशा प्रकारे सगळ्या पुरणपोळ्या आम्ही आता करून घेत आहे. तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर अशा मस्त पुरणाच्या पोळ्या इथे दिसत आहेत. रंगसुद्धा खूप छान आलेला आहे. अशाच सगळ्या पुरणपोळ्या करून घेतल्यात. त्यानंतर भजी तर हवीच. नैवेद्याच्या ताटामध्ये भजी नसेल तर त्याशिवाय मजाच येत नाही. त्यासाठी मी इथे छान बारीक 2 कांदे कापून घेतलेले आहेत. त्यामध्ये आपण धना जिरा पावडर 2 चमचे घालायची आहे. भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे. कोथिंबीरमुळे भजीला खूपच छान चव येते. त्यामध्ये चवीनुसार आपण मीठ घालणार आहोत. त्यामध्ये आपण घालायचं आहे अगदी थोडासा चिमूटभर सोडा. सोड्याचा वापर इथे केल्यामुळे मस्त भजी हलकी होतात. अगदी थोडासा सोडा मी इथे वापरलेला आहे.
त्यानंतर अर्धा चमचा हळदीचा वापर केलेला आहे. 1 चमचाभर आपण इथे लाल तिखट घालणार आहोत. आपल्याला किती तिखट हवं आहे त्याप्रमाणे आपण तिखटाचं प्रमाण कमी किंवा जास्त करू शकतो. इथे 1.5 चमचा चण्याचं पीठ म्हणजेच बेसन आपल्याला घ्यायचं आहे. आता हे सगळं मिश्रण एकजीव करायचं आहे. मस्तपैकी भजी तयार होतात. याच्यामध्ये आपण थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे. खूप अगदी पातळ नाही किंवा खूप घट्ट नाही, अशा कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला भजीचं पीठ भिजवून घ्यायचं आहे. इथे गोल कांद्याची भजी आपण करतोय. आता हे थोडंसं पीठ भिजवून झाल्यानंतर आपण यामध्ये 1 चमचा तांदळाचं पीठ घालणार आहोत. तांदळाच्या पिठामुळे भजी खूप छान अशी कुरकुरीत तयार होतात. आता यामध्ये 1 चमचा तांदळाचं पीठ घालून व्यवस्थित मिश्रण मिक्स करायचं आहे. तुम्ही बघू शकता इथे दाखवल्याप्रमाणे अशी कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे की पटापट भजी सोडता येतील. आता इथे छान तेल तापलेलं आहे. छान आपल्याला हव्या त्या आकाराची छोटी छोटी भजी आपण सोडून घ्यायची आहेत. अगदी मध्यम आचेवरती भजी सगळी आपण छान तळून घ्यायची आहेत. त्याला छान गोल्डन ब्राऊन रंग येतो. भजी मस्तपैकी सगळी तळून झाली की आपण एका साईडला काढून ठेवणार आहोत. त्यानंतर असंच आपलं सगळं तळण आपण करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता भजीचा रंग किती सुंदर आलेला आहे. अतिशय खरपूस अशी छान भजी तयार झालेली आहेत. आता मी सगळी भजी एका भांड्यामध्ये काढून घेते. त्यानंतर मी थोडंसं पुरीचं पीठ भिजवून घेतलं होतं. गरम गरम तेलामध्ये आपण नैवेद्यासाठी पुऱ्यासुद्धा तळून घेणार आहोत. मस्त टम्म अशी पुरी आपली फुगलेली आहे. अशा प्रकारे आपण पुऱ्यासुद्धा तळून घेतलेल्या आहेत नैवेद्याच्या पानामध्ये वाढण्यासाठी. तुम्ही बघू शकता पुरीवरती आपण असं थोडं थोडं तेल सोडत जर पुऱ्या तळल्या तर त्या मस्त टम्म फुगतात. पुरणपोळीच्या नैवेद्याची शान त्यामध्ये असलेली कुरडई असते. तर कुरडई तर हवीच. मस्तपैकी आपण इथे छान कुरडईसुद्धा तळून घेतलेली आहे. पण नैवेद्याचं ताट वाढून घेऊयात. ताटामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपण पुरणपोळी वाढून घेतलेली आहे. खूप सुंदर अशी पुरणपोळी तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता त्यावर आपण तुपाची धार सोडायची आहे. त्यानंतर इथे पुऱ्या ठेवून घेतलेल्या आहेत. त्यावरती आपण ठेवायची आहे कुरडई. त्यावरती आपण भजी ठेवलेली आहेत. अतिशय सुंदर असं ताट आपलं सजवून तयार होणार आहे नैवेद्यासाठी. त्यानंतर आपल्याला इथे बटाट्याची भाजी, जे पदार्थ आपण केलेले आहेत ते सगळे आपण एक एक करून ताटामध्ये मांडून घेणार आहोत. कटाची आमटी, वरण, अतिशय सुंदर असं ताट तयार झालेलं आहे. इथे आपण पुरणपोळीबरोबर खाण्यासाठी मस्तपैकी दूध घेतलेलं आहे. त्यानंतर भाताची मूठ पाडून घ्यायची आहे. त्यावर वरण, त्यावरती तुळशीचं पान आणि तुपाची धार आहे की नाही सुंदर. अशाच व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला फॉलो करा.